रायगडमधली उमेदवारानं आपला अर्ज मागे घेण्याची जी कहाणी आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे। उमेदवार होते महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाचे बाळ माने, पण त्यांनी जेव्हा हा अर्ज मागे घेतला तेव्हा त्यांना साथ संगत केली ती मंत्री नितेश राणेंनी। ठाकरेंचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या राणेंसोबत जाऊन बाळ मानेंनी आपला अर्ज मागे घेतला। यामुळे बाळ मानेंची शिवसेनेतनं थेट हकालपट्टी झाली। पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे मानेंविरोधात कारवाई करण्यात आल्याचं पक्षांनी म्हटलंय। त्यामुळे कोकणातली जागा बिनविरोध करण्याचा रवींद्र चव्हाणांचा प्रयत्न यशस्वी झालेला असून राष्ट्रवादीच्या खात्यातील रायगड आणि पुणे या दोनही जागा बिनविरोध होण्यावरती शिक्कामोर्तब झालाय। हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। तुमचं पक्षाशी काही बोलणं झालं का? तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं। मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं। मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतोय पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत, परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती। माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकार्याने सह्या केल्या। तर रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळ मानेंनी त्यांच्याच पक्षाला सर्वात मोठा धक्का दिला। बाळ माने हे शिवसेनेच्या सर्वात मोठ्या कट्टर राजकीय विरोधकासोबत म्हणजे राणेंसोबत अर्ज माघारी घ्यायला गेले। त्यामुळे अर्थातच बाळ मानेंवरती शिवसेना पक्षातनं जोरदार टीका झाली। विनायक राऊत काय म्हणाले आपण पाहूया। दुर्दैवाने आज अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे। त्यामुळे हे केवळ स्वार्थासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले बाळ माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळमानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला। 100% मॅनेज झालेला आहे, कारण आजपर्यंत त्या बाळमानेचं आयुष्यात मॅनेज होण्यामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे जी निवडणूक 25-30 कोटीवर जाणार होती, समोरच्या पक्षाने असं म्हणतायत की किमान 10 खोके ह्या लोकांना गप्प बसायला खर्च केलेले आहेत, अशी सगळीकडे चर्चा आहे। तर बाळ माने यांच्या कृतीमुळे त्यांची पक्षातनं हकालपट्टी झाली। वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावरती जोरदार तोंडसूक घेतला। तर दुसरीकडे बाळ मानेंना जर का गरज पडली तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असं शिवसेनेच्या उदय सामंत यांनी सांगितलंय। शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये युबीटीनं भरलेला फॉर्म मागं घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। घाबरून का होईना फॉर्म त्यांनी मागं घेतला। मी तुम्ही घाबरून फॉर्म घ्या असं म्हणत नाही, आम्ही तुम्हाला सन्मानपूर्वक विनंती करतो की तुम्ही जर अर्ज मागे घेतलात आणि भविष्यामध्ये महायुतीची तुम्हाला कधी गरज लागली तर आम्ही नक्की तुमच्यासोबत राहू, हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगायचं आहे। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे।